नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या संगणक या विषयाच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपले स्वागत. या व्हिडिओमधून आपण नंबर सिस्टीम आणि कोडिंग सिस्टीम बद्दल जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण संगणक चांगल्या पद्धतीने हाताळण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच संगणकाचा उपयोग कशासाठी केला जातो हे आपल्याला समजले आहे. परंतु हाच संगणक नेमके कसे काम करतो याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असणार आहे. या प्रकरणामध्ये आपण संगणक कसे काम करतो हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संगणक कसे काम करतो ते माहित आहे. म्हणजे काय, तर संगणकाला आपल्याला अगोदर काहीतरी इनपुट द्यावे लागते. त्या इनपुटवर संगणक प्रक्रिया करून आपल्याला आउटपुट देतो. मग हे संगणकाला हे इनपुट देण्यासाठी आपण कीबोर्डवरची एखादी की प्रेस करतो. ही की प्रेस केल्यानंतर त्याचे रूपांतर विशिष्ट की कोड मध्ये होते. कीबोर्डच्या वायरद्वारा हे सिग्नल्स सीपीयू मध्ये पाठवले जातात. कीबोर्ड ड्राईव्ह कडून आलेल्या सिग्नल्सचे रूपांतर संगणकाला समजेल अशा भाषेत म्हणजेच लो लेव्हल लँग्वेज मध्ये केले जाते. लो लेव्हल लँग्वेज म्हणजे 0 आणि 1 ची भाषा होय. आता संगणकाला त्या दाबलेल्या विशिष्ट कीचा अर्थ समजतो आणि मग सीपीयू त्याप्रमाणे क्रिया करून आलेले उत्तर लो लेव्हल लँग्वेज मध्ये देतो, जे मॉनिटर ड्राईव्ह कडे पाठवले जाते आणि मग तेथून ते परत सिग्नलच्या रूपाने मॉनिटर कडे पाठवले जाते व आलेल्या सिग्नल्सचे रूपांतर करून टाईप केलेले अक्षर आपणास स्क्रीनवर दिसते. म्हणजे जर आपण कीबोर्डवर एखादे अक्षर दाबले किंवा एखादा अंक दाबला तर तो लगेच आपणास स्क्रीनवर दिसतो, पण त्यामागे एवढी मोठी क्रिया घडलेली असते. थोडक्यात संगणक किती जलद रीतीने काम करतो हे तुम्हाला समजलेच असेल. या माहितीत तुम्हाला लो लेव्हल लँग्वेज म्हणजे 0 आणि 1 ची भाषा असे उल्लेखले गेले आहे. तर नेमके ही 0 आणि 1 ची भाषा जाणून घेण्याकरिता आपल्याला नंबर सिस्टमची ओळख करून घ्यायची आहे. तर नंबर सिस्टम म्हणजे काय, तर एखादा नंबर दाखवण्याची किंवा लिहिण्याची पद्धत म्हणजेच नंबर सिस्टम होय. प्रत्येक संगणक आकडे, अक्षरे, विशिष्ट चिन्ह एका सांकेतिक पद्धतीने साठवित असतो. पण त्या कोडिंग सिस्टीम समजून घेण्यासाठी आपल्याला नंबर सिस्टीमच्या पद्धतींची माहिती करून घ्यायची आहे. तर या नंबर सिस्टमच्या 2 पद्धती आहेत, नॉन पोझिशनल नंबर सिस्टीम आणि पोझिशनल नंबर सिस्टीम. पूर्वीच्या काळी मोजणी करण्यासाठी हाताच्या बोटांचा, छोट्या दगडांचा किंवा काड्यांचा वापर केला जात असे. थोडक्यात नॉन पोझिशनल नंबर सिस्टम मध्ये चिन्हांचा वापर केला जातो. प्रत्येक चिन्हाची किंमत ही सारखी असून त्याच्या स्थानावरून चिन्हाची किंमत ठरत नाही. एकूण किंमत काढण्यासाठी या सर्व चिन्हांची बेरीज केली जाते. थोडक्यात नॉन पोझिशनल नंबर सिस्टीम म्हणजे ह्या ठिकाणी चिन्हांचा वापर केला जातो आणि त्याच्या स्थानावरून चिन्हाची किंमत ठरत नाही. दुसरी नंबर सिस्टम आहे पोझिशनल नंबर सिस्टीम. या सिस्टीमला न्यूमरल सिस्टीम असे देखील म्हणतात. या नंबर सिस्टीम मध्ये
काही चिन्हांचा वापर केला जातो. या चिन्हांना नंबर्स किंवा डिजिट किंवा अंक असे म्हणतात. प्रत्येक अंकाची किंमत तो दिलेल्या नंबरच्या कोणत्या स्थानावर आहे त्या स्थानावरून निश्चित होते. नंबरमधील प्रत्येक डिजिटची किंमत ही खालील 3 गोष्टींवर अवलंबून असते. तो डिजिट किंवा अंक, शिवाय त्या अंकाची पोझिशन म्हणजे तो अंक दिलेल्या नंबरमधील कोणत्या जागेवर आहे ते, आणि त्या नंबर सिस्टम मधील एकूण अंकांची संख्या म्हणजेच त्याचा बेस होय. पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये अशा पद्धतीने आपण नंबर आणि त्याच्या स्थानावरून मोजणी केली जाते. पोझिशनल नंबर सिस्टीमचे 4 प्रकार आहेत. बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीमची अधिक ओळख करून घेऊया. आता पोझिशनल नंबर सिस्टीम मध्ये पहिला प्रकार बघूया, डेसिमल नंबर सिस्टीम. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण याच डेसिमल नंबर सिस्टीमचा वापर करत असतो. या नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 9 अशा एकूण 10 अंकांचा वापर होतो. या 0 ते 9 या अंकांपासूनच आपल्याला विविध अंक तयार करता येतात. म्हणजे या डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 9 हे मूळ अंक आहेत. म्हणजे एकूण 10 अंक वापरतो. म्हणूनच या नंबर सिस्टीमचा पाया 10 आहे. या नंबर सिस्टीम मध्ये डावीकडील पुढचे स्थान हे 10च्याच पटीत वाढत असते. या ठिकाणी मी उदाहरण म्हणून 3 अंक घेतलेले आहेत. पहिला अंक आहे 734, दुसरा अंक आहे 971 आणि तिसरा अंक आहे 207. या तिन्ही अंकांमध्ये 7 हा जो डिजिट आहे हा सगळीकडे सारखा आहे. परंतु तुम्ही बघू शकता की प्रत्येक अंकामध्ये 7 या अंकाचे स्थान वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आलेले उत्तर देखील वेगळे आहे. थोडक्यात वरील उदाहरणामध्ये 7 या अंकाचे स्थान प्रत्येक वेळेस एकक, दशक, शतक यानुसार बदलले आहे. म्हणूनच त्या प्रत्येक नंबरची किंमत वेगळी आहे. यावरून तुम्हाला समजलेच असेल की डेसिमल नंबर सिस्टम मध्ये तो अंक आणि त्या अंकाचे दिलेल्या नंबर मधील स्थानाला खूप महत्व आहे. पुढची नंबर सिस्टीम आहे बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी हा शब्द बायनरी डिजिट पासून तयार झालेला आहे. ही नंबर सिस्टीम डेसिमल नंबर सिस्टीम सारखीच आहे, परंतु या नंबर सिस्टीम मध्ये 0 आणि 1 या दोनच अंकांचा वापर केला जातो. म्हणून या नंबर सिस्टीमचा बेस म्हणजे पाया आहे 2. बायनरी नंबर सिस्टम मधील सर्वात मोठा अंक हा 1 असतो आणि डेसिमल नंबर सिस्टीम प्रमाणेच बायनरी नंबर सिस्टीम मध्ये प्रत्येक डावीकडील पुढचे स्थान हे 2च्या पटीत वाढत जाते. या ठिकाणी 0 आणि 1 ला बीट असे म्हणतात. एखादा बायनरी नंबर हा n बिट्सने तयार होतो. तुम्हाला माहीतच आहे की बायनरी नंबर सिस्टीम ही मशीनची भाषा आहे आणि त्यामुळे ती संगणकाला लगेच समजते. या बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 0 म्हणजे ऑफ स्टेट म्हणजे बंद, म्हणजे वीज पुरवठा खंडित आहे. तर 1 म्हणजे ऑन स्टेट
म्हणजेच वीज पुरवठा सुरू आहे आणि कोणतेही मशीन ऑन आणि ऑफ या तत्वावरच काम करते. या ठिकाणी या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजू शकेल की बायनरी नंबर सिस्टीम मध्ये एखादा अंक 0 आणि 1 च्या स्वरूपातच कसा लिहिला जातो ते. पुढची नंबर सिस्टीम आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 7 हे अंक वापरलेले असतात. या नंबर सिस्टीम मधील 7 हा अंक सर्वात मोठा आहे. या नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 7 असे एकूण 8 अंक वापरत असल्यामुळे या नंबर सिस्टीमचा पाया 8 आहे. तसेच या सिस्टीम मधील डावीकडील पुढचे स्थान हे 8 च्या पटीत वाढत जाते. खाली उदाहरणाद्वारे तुम्हाला ऑक्टल नंबर सिस्टीम मधील अंक कसा लिहितात ते दर्शवले आहे. पुढील नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीम मध्ये 0 ते 9 आणि A to F ही अक्षरे वापरली जातात. यातील A पासून F पर्यंत ची अक्षरे अनुक्रमे 10, 11, 12, 13, 14 आणि 15 इत्यादी अंक दर्शवितात. यामध्ये एकूण 16 अंक असल्यामुळे या नंबर सिस्टीमचा पाया 16 आहे. यातील सर्वात मोठा अंक F म्हणजेच 15 आहे. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये डावीकडील पुढचे स्थान हे 16 च्या पटीत वाढत जाते. हेक्साडेसिमल नंबर हा बायनरी नंबर सिस्टीम मध्ये रूपांतरित करण्याकरिता 4 बिट्स लागतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे तुम्ही संगणकाचे काम कसे चालते, नंबर सिस्टीम म्हणजे काय, पोझिशनल नंबर सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार इत्यादींचा अभ्यास केला आहे. तुम्हाला या व्हिडिओद्वारे नंबर सिस्टीम म्हणजे काय ते समजलेच असेल. धन्यवाद.